आरटीओ एमव्हीआय 2025 ची तयारी करत असाल आणि इग्नाइट अकॅडमीच्या दर्जेदार कोर्सेसला तुम्हाला एनरोल करायचं असेल या आरटीओ बॅच साठी, तर ती बॅच तुम्ही कशा पद्धतीने जॉईन करावी, त्याची स्टेप बाय स्टेप प्रोसेस काय असणार आहेत, या सर्व गोष्टी आता आपण जे आहेत तर ते बघणार आहोत. सगळ्यात आधी तुम्हाला काय करायचं माहितीये का, प्ले स्टोअरला जायचं आहे. प्ले स्टोअरला गेल्यानंतर तुम्हाला इथं इग्नाइट अकॅडमी हे सर्च करायचंय. हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसणार आहे. आता मी हे डाउनलोडेड होतं म्हणून मला ओपन दिसणार आहे. त्याच्यानंतर बघा तुम्ही हे जे ऍप्लिकेशन आहे हे डाउनलोड करायचंय. डाउनलोड केल्यानंतर दोन ऑप्शन येतील, एक असतील लॉग इन, एक असतील साइन अप. खूप साऱ्या उमेदवारांनी याआधी देखील केलं असेल तर ते लॉग इन करू शकतात किंवा साइन अप केलं, काही केलं तरी ते सारख्याच पद्धतीने जातं. नवीन जे उमेदवार असते त्यांना नंतर थोडी एक्स्ट्रा माहिती भरावी लागते. तर ते लॉग इन किंवा साइन अप तुम्ही करू शकता. जुन्या विद्यार्थ्यांनी लॉग इन करावं, नवीन विद्यार्थ्यांनी जे आहे तर ते साइन अप करावं. इथं तुमचा मोबाईल नंबर किंवा ईमेल आयडी टाकायचा, ज्याला ओटीपी जो आहे तर तो शेअर केला जाणार आहे. आता इथं ओटीपी मागेल, 4 डिजिटचा ओटीपी असेल तर तो तुम्हाला इथं टाकायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर तुमच्या समोर एक स्क्रीन ओपन होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला सेक्शन विचारलं जाईल की तुम्हाला कोणत्या कॅटेगरीमध्ये जे आहे तर ते जायचंय. आपल्याला आरटीओ एमव्हीआयचा कोर्स घ्यायचा आहे म्हणून आपण जाणार आहोत आरटीओ एमव्हीआय या कॅटेगरीमध्ये. बघा या कॅटेगरीमध्ये मी जे आहे तर ते जाणार आहे. या कॅटेगरीमध्ये गेल्यानंतर अशा पद्धतीचा इंटरफेस ओपन होणार आहे. इथं आपले जे विविध ऑफर्स असतात किंवा काही जे इमेज असतील तर ते तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. आता तुम्हाला हे दिसतंय, मे बी भविष्यात तुम्हाला याच्यामध्ये काहीतरी वेगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या दिसणार आहेत. बघा इथं कोर्सेसचं ऑप्शन असणार आहे. बघा कोर्सेस, मी इथं क्लिक करेल कोर्सेसवर. तर आपले एमव्हीआयच्या 3 कोर्सेस आहेत मित्रांनो. एक जो कोर्सेस आहे तो आपला आहे प्रिलिम प्लस मेन्स, ज्याला आपण पूर्ण इंटिग्रेटेड कोर्स म्हणूया, ज्याच्यामध्ये तुम्हाला आरंभ नावाची बॅच आहे. आरटीओ एमव्हीआय प्रिलिम प्लस मेन्स म्हणजे प्रिलिमचेही असतील, मेन्सचं पण असेल सगळं. फक्त सेपरेट मेन्सची बॅच अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सर्व लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड फॉर्मॅटमध्ये बघायला मिळतील, जे तुम्ही 2x, 1.5x, 1.7x काही स्पीडने पाहू शकतात. त्यासोबतच आपली आरंभ बॅच असणार आहे, सेपरेट प्रिलिमसाठीची पण आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड अशा दोन्ही फॉर्मॅटमध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे तुम्हाला 3 बॅचेस बघायला मिळणार. एक आहे लाईव्ह, एक आहे प्रिलिमची बॅच, एक आहे मेनची बॅच आणि तिसरी बॅच आहे प्रिलिम प्लस मेन्स. दोघांची बॅच जी आहे तर ती आहे. ज्या उमेदवारांना ऑनलाईन करायचं असेल मी आग्रह करेल की तुम्ही आपली जी प्रिलिम प्लस मेन्स आहे तर तीच जॉईन केलं पाहिजे. बघा समजा मी प्रिलिम प्लस मेन्सच्या बॅचला गेलो, इथं मला ओव्हरव्ह्यू, कंटेंट, लाईव्ह हे दिसतं. हे मला नंतरचं काम आहे. पण आता मला जर कोर्स बाय करायचा असेल, मी आणखी थोडं स्क्रोल करेल, इथं मला बाय नावचं ऑप्शन दिसणार आहे. बघा इथं बाय नाव ऑप्शन दिसणार आहे. इथं मी बाय नाववर क्लिक करेल. बाय नाववर क्लिक केल्यानंतर माझ्या समोर 2 पर्याय खुलणार आहेत. बघा एक आहे पे ऑनलाईन, त्याच्यानंतर स्कॅन क्यूआर. आता इथं जे तुम्हाला काही प्राइसेस दिसत आहेत ना, तर त्या प्राइसेस भविष्यात मे बी चेंज होऊ शकतात. ते तुम्ही ते अपडेट राहिलं पाहिजे. ज्यावेळी तुम्ही ऍप ओपन करणार तर त्यावेळी तुम्हाला जी लेटेस्ट प्राइस असेल ना तर ती दिसेल. स्कॅन क्यूआर म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड केलं ऍप, पण पेमेंट तुमचे घरचे करणार आहेत, तुमचा मित्र करणार आहे किंवा दुसऱ्या मोबाईलवरून तुम्हाला पेमेंट करायचं असेल तर त्यावेळी स्कॅन क्यूआरचा ऑप्शन तुम्ही जो आहे तर तो वापरला पाहिजे. म्हणजे मोबाईल तुमच्याकडे आहे पण पेमेंट दुसरा कोणीतरी करणार आहे, त्यावेळी त्याला त्या क्यूआरने मदत होते. फॉर एक्झाम्पल स्कॅन क्यूआर केलं, अशा पद्धतीने क्यूआर तुमच्या मोबाईलमध्ये ओपन होतं. तुमचे घरचे असतील, तुमचे वडील असतील किंवा आई असेल किंवा जो कोणी पेमेंट करणार असेल तो क्यूआर स्कॅन करेल आणि पेमेंट करेल. पण इथं पण मर्यादा दिली मित्रांनो, 5 मिनिटाची मर्यादा असते. त्याच्यानंतर हा क्यूआर जो आहे तर तो एक्सपायर होऊन जातो. फॉर एक्झाम्पल तुम्हाला तुमच्याच मोबाईल मधनं पेमेंट करायचं आहे तर इथं बघा, इथं पे ऑनलाईन म्हणायचं. पे ऑनलाईन म्हटल्यानंतर बघा इथं युपीआय असतं. बघा फोन पे, ऍप्स, युपीआय आयडी तुम्ही टाकू शकता. त्या पद्धतीने कार्ड, ईएमआय, नेट बँकिंग, वॉलेट, पे लेटर अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या इथं सेक्शन्स तुम्हाला दिसतात. शक्यतो युपीआय असेल तर युपीआय निवडून करायचं आहे आणि त्याच्यानंतर कॉन्टिन्यू या बटनावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर डायरेक्ट तुमच्या युपीआय ऍपला रिक्वेस्ट जाईल, तुम्हाला पेमेंट करायचंय आणि तुमचं पेमेंट जे आहे तर ते होऊन जाणार आहे. बघा अशा पद्धतीने तुम्ही जे आहेत तर त्या बॅचेस जॉईन करू शकतात. आपल्या 3 बॅचेस आहेत. पुन्हा एकदा सांगतो, प्रिलिम प्लस मेन्स दोन्ही इंटिग्रेटेड अभ्यास करायचा असेल तर ही बॅच जॉईन करा. ज्यांना वाटतं, जे काही उमेदवार असतात फॉर एक्झाम्पल खूप वर्षापासून एमपीएससीची तयारी करतायत, नॉन टेक्निकलची खूप चांगली तयारी झाली त्यांची, फक्त त्यांना असं वाटतं टेक्निकल माझं खूप दिवस झाले नाही आता एवढं स्ट्रॉंग, तर ते आपली मेन्सची पण सेपरेट बॅच जे आहेत तर ते जॉईन करू शकतात. तर मेन्सची पण आपली पूर्ण रेकॉर्डेड बॅच अवेलेबल आहे. चांगल्या फॅकल्टीज कडून जे ऑलरेडी सिलेक्टेड आहेत अशाच अधिकाऱ्यांकडून आपण ती बॅच केलेली आहे. त्याच्यानंतर ज्यांना वाटतं मला प्रिलिम पाहिजे आणि माझं टेक्निकल स्ट्रॉंग आहे असं वाटतं त्यांना, तर त्यांनी हे करावं. पण मी एक सांगेल की तुम्ही नक्कीच प्रिलिम प्लस मेन्स एक प्रॉपर
करावं, कारण की आपल्याला फक्त पूर्व परीक्षा पास होऊन चालणार नाही, फक्त मुख्य परीक्षा पास होऊन चालणार नाही, दोन्ही परीक्षा पास होणंच आपण जे आहे तर ते आरटीओ एमवाय बनणार आहोत. तर ही आपली सगळी वैशिष्ट्ये असणार आहेत. बघा, महाराष्ट्रातील एकमेव अशी आपली संस्था आहे की ज्यांनी 500+ आरटीओ अधिकारी घडवलेले आहेत आणि याच्यामध्ये जे फॅकल्टी तुम्हाला शिकवत आहेत तर त्यांची देखील निवड झालेली आहे. खूप साऱ्या फॅकल्टीची 2-2 वेळा जी आहेत तर ती निवड झालेली आहे. त्याच्यामध्ये प्री सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज आणि फुल लेंथ अशा सर्व टेस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. अधिकारी संवाद असेल, जे आरटीओ एमवाय असतील ते तुम्हाला मार्गदर्शन करतील वेळोवेळी येऊन. पर्सनल काउन्सिलिंग असणार आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन असणार आहे. एमपीएससी फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ती ॲज इट इज जशी ती दिसते त्याच पद्धतीने टेस्ट सिरीज असणार आहे. रिव्हिजन क्रॅश सेशन असतील मेन्ससाठी, मेगा टेस्ट असेल मेन्ससाठी. बघा, प्रिलिमसाठी इथं 130+ टेस्ट असतील, मेन्ससाठी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर क्वेश्चन्स इथं पाहायला मिळणार आहे, पीवायक्यू अनालिसिस पाहायला मिळणार आहे. आणि हे सर्व करण्यासाठी तुम्हाला डाउनलोड करायचं आहे इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन. आणि जर तुम्हाला या बॅचेस परचेस करताना किंवा कुठल्याही तांत्रिक अडचण येत असेल तर आमच्या प्रतिनिधींचा नंबर आहे, त्यांना तुम्ही कॉल करा, ते तुमच्या सर्व शंकांचं निरसन करतील. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.